माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शिर्डी येथून मी वसंत वाणी आपले इयत्ता 9वी मराठी विषय अध्यापन पाठात सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपला देश आरोग्य, कृषी, औद्योगिकरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झपाट्यानं प्रगती करतो आहे. जगामध्ये आज औद्योगिकरणामध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे आणि या औद्योगिकरणामध्ये जे तंत्रज्ञ असतात, तज्ज्ञ मंडळी असतात, त्यांचे कष्ट, त्यांची बुद्धिमत्ता यांचा कस लागत असतो. मित्रांनो, आज आपल्याला अशाच एका ईश्वरतुल्य व्यक्तिमत्वाचा, ज्यांनी भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला आहे आणि ते म्हणजे डॉक्टर विश्वेश्वरैया. चला तर मग आपण पाठाकडे जाऊयात. पाठाचे नाव आहे अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरैया. लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाटणे. प्रसिद्ध लेखक. शेकोटी, सुंदर जगण्यासाठी, चैतन्याचे चांदणे, जगाच्या कल्याणा, स्वरगंगेच्या काठी, ग्रंथ अमुचे साथी, उद्याच्या आनंदासाठी, चंदनाचे हात, स्वयंशिल्पी, सहावे सुख, सत्यशोधक तेंडुलकर इत्यादी पुस्तकांचे लेखन. विज्ञान युगातील विश्वकर्मा व आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरैया यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय लेखकांनी प्रस्तुत पाठातून करून दिला आहे. प्रस्तुत पाठ चैतन्याचे चांदणे या पुस्तकातून घेतला आहे. मुलांनो, विज्ञान युगातील विश्वकर्मा, विज्ञान युगातील विश्वकर्मा असं डॉक्टर विश्वेश्वरैया यांना म्हटलेलं आहे. का बरं म्हटलं असेल त्यांना असं? कोण होते विश्वकर्मा हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ना. देवांचे वास्तुकला तज्ज्ञ म्हणून विश्वकर्मा यांची त्या काळामध्ये ख्याती होती. विश्वकर्मा यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका, पांडवांसाठी हस्तिनापूर आणि रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. अर्थात सुंदर नगररचनेच्या बाबतीमध्ये विश्वकर्मा यांचा हात त्या काळामध्ये कुणीही धरू शकत नव्हते. रामसेतूच्या निर्मितीमध्ये देखील विश्वकर्मा यांचा मोलाचा वाटा होता किंवा त्यांचं मार्गदर्शन होतं असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. विश्वकर्मा हे वास्तुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र होते. म्हणजे वडिलांचे नाव वास्तुदेव तर आईचे नाव अंगिरसी. अर्थात या आई वडिलांच्या संदर्भात अनेक मतमतांतर आहेत, वेगवेगळे उल्लेख आहेत. असो, अशा या प्राचीन वास्तू तज्ज्ञाची त्या काळामध्ये जी विश्वाच्या निर्मितीत किंवा नगरांच्या निर्मितीत भूमिका राहिली, तीच भूमिका आजच्या आधुनिक युगामध्ये डॉक्टर विश्वेश्वरैया यांची राहिलेली आहे. बघूया आपण डॉक्टर विश्वेश्वरैया यांचं कार्य. या विश्वाचा पसारा अफाट आहे. ईश्वर त्याचा नियंता आहे. तोच पृथ्वीचे नंदनवन
करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पाठवत असतो. म्हैसूरचे वृंदावन उद्यान ही या अभियंत्यांची अद्भुत निर्मिती. 15 सप्टेंबर 1861 ते 14 एप्रिल 1962 असे शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वरय्यांच्या पूर्वजांचे गाव होते आंध्र प्रदेशातील मोक्षगुडम. त्यांचे जन्मगाव होते कर्नाटकातील मदनहळ्ळी. त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा व नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात. अशी ही नावातली विश्वात्मकता त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातही अवतरली होती. आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो. तो शांततापूर्ण व सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्त्व देतो. विश्वेश्वरय्या यांनी सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री सांगितली आहे. नियंता. बाळांनो, नियंता या शब्दाचा अर्थ आहे सांभाळकर्ता किंवा नियंत्रक. आपण या विश्वाचा नियंता म्हणून ईश्वराकडे बघतो, देवाकडे बघतो. हा देव या पृथ्वीचं नंदनवन करण्यासाठी ही पृथ्वी किंवा हे विश्व सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मुलांनो, याच देवानं विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंता या शब्दाला इंग्रजीमध्ये म्हणतात इंजिनियर. काय म्हणतात? इंजिनियर. या इंजिनियरना किंवा अभियंत्यांना परमेश्वर या भूतलावरती पाठवत असतो आणि त्यांच्याकडनं ही धरणी माता सुंदर कशी होईल अशा प्रकारची कार्य करून घेत असतो. म्हैसूरचं वृंदावन उद्यान ही डॉक्टर विश्वेश्वरय्या यांची एक अद्भुत अशी निर्मिती होती. आजही भारतातील एक सुंदर असं ठिकाण म्हणून या उद्यानाकडे बघितल्या जातं. मुलांनो, आज माणसाला आयुष्यमान किती आहे असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर एक 60 ते 70 वर्षांच्या दरम्यान असंच येतं. पण विश्वेश्वरय्या यांना जे आयुष्यमान लाभलं ते थोडं नव्हतं मुलांनो. जवळजवळ त्यांनी आयुष्याची 100 पार केलेली होती. 15 सप्टेंबर 1861 हा त्यांचा जन्मदिवस आणि 14 एप्रिल 1962 हा त्यांचा निर्वाण दिवस. इतकं दीर्घ आयुष्य जणू काही देवानं या भूमातेच्या सेवेसाठी, इथल्या निर्मितीसाठी त्यांना दिलेलं होतं. मोक्षगुडम हे त्यांच्या पूर्वजांचं गाव आणि कर्नाटकातील मदनहळ्ळी हे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं जन्मगाव. नोकरी कुठे केली, शिक्षण कुठं केलं तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे बघा ना, त्यांच्या नावामध्ये देखील विश्व आणि त्यांचं कार्य देखील किंवा त्यांचा प्रवास देखील विश्वात्मक. नवलच आहे की नाही? अशा या दैवतुल्य माणसाकडून, माणूस म्हणता येणार नाही, हे एक मोठं व्यक्तिमत्व होतं, एक मोठा विचार होता. त्यांचं आचरण, कष्ट करण्याप्रती असणारी त्यांची भक्ती, कष्टभक्ती ज्याला आपण परिश्रम म्हणतो, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड असा आशावाद ही विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाची काय होती? पंचसूत्री होती.
सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद. मुलांनो, जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येकाच्या ठिकाणी हे सद्गुण असणं नितांत गरजेचं होतं. विश्वेश्वरय्या यांच्याकडनं स्फूर्ती आणि नेहमी शक्ती मिळत असते. पुढे लेखकांना काय म्हणायचं बघूयात आपण. शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले. परिस्थिती बेताची होती, पण आई मनाची श्रीमंत होती, जिद्दी होती. तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले. पुष्कळ कष्ट घेतले. कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. पुढे प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले. तेथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1883 मध्ये ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले. मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले. त्याच वर्षी त्यांनी खानदेशामधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले. त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी बेहद्द खुश झाली व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. पारखे. पारखे म्हणजे काय? परका, मुकलेला. जो आई वडिलांना मुकलेला असतो, जवळच्यांना मुकलेला असतो, तो एका अर्थानं परका झालेला असतो, त्याला पारखे म्हटलेला आहे. मुलांनो, डॉक्टर विश्वेश्वरय्या हे शाळेतलं शिक्षण घेत असतानाच आपल्या पित्याला, वडिलांना, आपल्या बापाला पारखे झाले, पोरके झाले. घरची परिस्थिती एकदम बेताची होती बरं का बाळांनो. त्यांची बेताची म्हणजे काय? हलाखीची किंवा गरिबीची किंवा अशी तशी. बेताची म्हणजे सर्वसाधारण असं देखील आपण म्हणू शकतो. विश्वेश्वरय्या यांची परिस्थिती बेताची होती. वडिलांचं निधन झालेलं आणि सर्व जबाबदारी आली आईवरती. हल्लीच्या आई बघा, अकाली जर आपल्या पतीचं निधन झालं तर हा संसाराचा गाडा मी कसा ओढू, धाय मोकलून रडत असतात, हबकत असतात, विश्वास गमावतात. पण विश्वेश्वरय्या यांच्या आईनं मात्र हा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर देखील जिद्द सोडली नाही, ती माऊली हरली नाही. आणि दुसऱ्या बाजूला विश्वेश्वरय्या यांच्याकडे एवढ्या कमी वयामध्ये किती समंजसपणा होता हे सुद्धा मित्रांनो तुम्ही ध्यानात घ्या. त्यांना वाटायचं की आपला भार आपल्या आईवरती पडता कामा नये आणि म्हणून त्यांनी शिकवण्या घेतल्या, प्रचंड परिश्रम घेतले आणि त्या कष्टाच्या कमाईतून त्यांनी आपली पदवी प्राप्त केली. नुसती पदवी प्राप्त केली नाही तर प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केली. मुलांनो, ही कमवा आणि शिका आत्ताची जी योजना आहे, खरं तर विश्वेश्वरय्या यांनीच त्या काळामध्ये आपल्यापासून या योजनेला सुरुवात केली होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुणे या ठिकाणी प्रवेश घेतला. 1883 मध्ये अभियांत्रिकीच्या पदवी परीक्षेमध्ये ते संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये प्रथम श्रेणीमध्ये आलेले होते. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये
सहाय्यक अभियंता या पदावरती त्यांना नोकरी मिळाली. खानदेशातल्या एका नाल्यावरच्या पाईपलाईनचं अशक्य वाटणारं काम त्यांनी आव्हान समजून यशस्वीपणे पूर्ण करून दाखवलं. कामावर त्यांची नितांत निष्ठा होती आणि त्यामुळे त्यांची जी वरिष्ठ मंडळी होती, त्यांचे जे अधिकारी होते, ते त्यांच्यावरती प्रचंड खुश होते. आणि म्हणूनच या निष्ठेची, प्रामाणिकपणाची, कष्टाळू वृत्तीची फलश्रुती किंवा फल म्हणजे फलश्रुती. फलश्रुती म्हणजे काय? फळ. तर हे फळ त्यांना काय मिळालं? सिंध प्रांतामध्ये सक्कर नावाचं जे शहर होतं, त्या सक्कर शहराची पाणी पुरवठ्याची जी क्लिष्ट योजना होती, क्लिष्ट म्हणजे अत्यंत गुंतागुंतीची, आणि ही गुंतागुंतीची योजना पूर्ण करण्याची जबाबदारी कुणावरती आली? तर डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्यावरती. बघा, पुढे जाऊया आपण. झाले असे, सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. बिचाऱ्या नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्प खर्चिक तोडगा काढला. नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यांत आनंदाचे पाणी आले. तो साऱ्या भारतीयांच्या कुतूहलाचा, कौतुकाचा विषय झाला. मुलांनो, सक्कर शहर आणि सक्कर शहराची नगरपालिका, या नगरपालिकेने सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती एका उंच डोंगरावरती एक जलाशय बांधलेला होता आणि एका पंपानं पाणी खेचून ते या जलाशयामध्ये आणलं जायचं. नदीमधलं वाळू मिश्रित पाणी या जलाशयामध्ये यायचं आणि तेच अस्वच्छ पाणी नागरिकांपर्यंत जायचं. नागरिकांना हे गढूळ अस्वच्छ पाणी झेपत नव्हतं. म्हणजे काय? त्यांना ते पेलवत नव्हतं किंवा त्यांच्या ते पचनी पडत नव्हतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणातलं पाणी फिल्टर करायचं म्हटलं तर नगरपालिकेला ते शक्य नव्हतं. म्हणजे एका बाजूला हे अस्वच्छ पाणी नागरिकांना सोसवत नव्हते, म्हणजे त्यांना ते सहन होत नव्हते, आणि दुसऱ्या बाजूला नगरपालिकेची आर्थिक स्थिती कमजोर. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी अगदी अल्प खर्चिक असा तोडगा काढला. तोडगा म्हणजे काय? मधला मार्ग. आणि हा मधला जो मार्ग होता हा अल्प खर्चिक होता, कमी खर्चाचा होता. त्यांनी काय केलं? त्यांनी एका पात्रामध्ये, नदीच्या पात्रामध्येच एका ठिकाणी काय केलं? खोल विहीर घेतली आणि नदीच्या पात्राच्या खालून एक बोगदा काढला. व्हायचं काय? नदीतलं पाणी त्या बोगद्यामध्ये जमिनीच्या त्या मधल्या थरामधनं शुद्ध होऊन त्या बोगद्यात जायचं, पाणी विहिरीमध्ये यायचं आणि मग ते स्वच्छ पाणी या सक्करवासियांपर्यंत जायचं. प्रचंड आनंद झाला सक्करवासियांना. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं हे कार्य सर्वत्र कुतूहलाचा आणि आनंदाचा, कौतुकाचा विषय ठरलं.
त्यांनी 1907 स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली. त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सहारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली. इच्छा एकच, आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे. मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्यांनी आपल्यातल्या माणुसकीचे असे लोभस दर्शन घडवले. मुलांनो, 1907 डॉक्टर विश्वेश्वरय्या नोकरीमधनं निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर त्यांना जी काही रक्कम पेन्शन म्हणून यायची त्यातनं शिक्षणासाठी ते खर्च करायचे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर कुणी असेल, पैशामुळे शिक्षण थांबलंय असं जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते त्या विद्यार्थ्याचा आर्थिक भार उचलायचे. मानवतेचं, माणुसकीचं हे मूल्य फक्त तोंडानं बोलणारी अनेक माणसं असतात, पण कृतीत आणणारी मात्र डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्यासारखी थोडीच माणसं असतात. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देखील असंच मानवतावादी कार्य केलेलं होतं. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांची ही माणुसकी आणि त्यांच्या माणुसकीचं हे लोभस म्हणजे विलोभनीय, सर्वांना हवंसं वाटणारं असं हे दर्शन घडलेलं आहे. निवृत्तीनंतर स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी विश्वेश्वरय्या युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यावर असतानाच त्यांना अचानक एक तार आली होती. तार होती हैदराबादच्या निजामांची. तातडीने या. हैदराबादच्या मुसा नदीने रौद्र रूप धारण केले होते. सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता. खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वरय्या नावाचे आधुनिक अगस्ती युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आले. तब्बल 6-7 महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली. स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा एक एक टप्पा विश्वेश्वरय्या यांनी पूर्ण केलेला होता. याच शास्त्राच्या पुढील अवलोकनासाठी ते युरोपच्या दौऱ्यावर असताना हैदराबादच्या निजामांनी त्यांना तातडीची तार पाठवली. प्रचंड पाऊस, मुसा नदीनं धारण केलेलं रौद्र रूप, गावेच्या गावे पाण्याखाली जातील की काय अशा प्रकारची निर्माण झालेली परिस्थिती, यातून बाहेर काढू शकतात फक्त आणि फक्त डॉक्टर विश्वेश्वरय्या, आणि म्हणूनच त्यांना पाठीमागे बोलावण्यात आलं. 6-7 महिन्यांच्या प्रचंड मेहनतीनंतर ही मुसा नदी कायमस्वरूपी माणसाच्या ताब्यात कशी राहील, आपली पातळी ओलांडून जीवितहानी कशी करणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था रचना डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी केली. ही किमया म्हैसूर संस्थानच्या महाराजांना समजली. त्यांनी तात्काळ विश्वेश्वरय्यांच्या हाती मुख्य अभियंत्यांची सूत्रे सोपवली. आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली. म्हैसूरजवळ कृष्णसागर नावाचे अजस्र धरण उभे करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले. महात्मा गांधी हे धरण बघून चकित झाले. 8600 फूट लांब, 101 फूट रुंद, 104 फूट उंच अशा या धरणाच्या माथ्यावर 50 फूट रुंदीचा रस्ता व धरणातील पाणी सोडण्यासाठी आपोआप उघडझाप करणारे 171 दरवाजे आहेत. धरणाच्या डाव्या बाजूला असलेला 60 मैल लांबीचा कालवा विश्वेश्वरय्या कालवा या नावाने ओळखला जातो, गौरवला जातो.
या कालव्यासाठी डोंगर खोदून 3960 लांबीचा बोगदा तयार केलेला आहे. या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्रम धबधब्यात सोडले जाते व पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर विद्युत निर्मिती केंद्र चालवले जाते. येथील ऊर्जेच्या बळावर विद्युत रोषणाईने उजळून निघतो म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान. ही खरी विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके आहेत. मोठी माणसे आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी. मित्रांनो, म्हैसूर या नावाचं शहर आणि म्हैसूर शहराच्या जवळच कृष्णसागर नावाचं एक अजस्र म्हणजे प्रचंड किंवा मोठे असे धरण उभं करण्याचं काम डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी केलेलं होतं. त्यांचं कार्यकर्तृत्व जेव्हा म्हैसूरच्या महाराजांना समजलं तेव्हा डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना मुख्य अभियंता करण्यात आलं आणि त्यांच्या हातनं या कृष्णसागर धरणाची निर्मिती झाली. महात्मा गांधीजींनी सुद्धा या धरणाची प्रशंसा केली. 8600 फूट लांब, 101 फूट रुंद आणि 104 फूट उंच असं हे धरण. त्यावरती 50 फूट रुंदीचा रस्ता, डाव्या बाजूला 60 मैल लांबीचा कालवा, ज्याला विश्वेश्वरय्या कालवा असं आजही म्हटलं जातं. 3960 इतक्या लांबीचा डोंगर खोदून काढलेला बोगदा आणि त्यावरती शिवसमुद्रम धबधब्याच्या रूपानं विद्युत निर्मिती केंद्राची उभारणी. मित्रांनो, हे सोपं काम नव्हतं. याच ऊर्जेच्या बळावरती तो संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईनं उजळत होता. म्हैसूरचा राजवाडा उजळत होता, वृंदावन बगीचा उजळत होता. विश्वेश्वरय्यांची ही अजरामर स्मारके कधीही विस्मृतीत जाणार नाही असं हे त्यांचं कार्य खरोखर वंदनीय आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या म्हैसूरचे दिवाण झाले. म्हैसूर विद्यापीठ, पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना, रेशीम, चंदन, तेल, साबण उत्पादन केंद्रे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिक्षण, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रांतही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. कराची, बडोदा, सांगली, नागपूर, राजकोट, गोवा इत्यादी नगरपालिकांना तसेच इंदौर, भोपाळ, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक मार्गदर्शन केले. मुलांनो, आजचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या समित्यांवरती सदस्य म्हणून, अध्यक्ष म्हणून, देवस्थानांवरती विश्वस्त म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष, वेगवेगळ्या नगरपालिकांवरती स्वीकृत सदस्य म्हणून, नगरसेवक म्हणून, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्यावरती पदाधिकारी म्हणून आपल्याला संधी मिळण्यासाठी राजकारणी मंडळी मोठमोठ्या नेत्यांची उंबरे झिजवत असतात. पण विश्वेश्वरय्यांना शेती, शिक्षण, उद्योग, वेगवेगळ्या नगरपालिका, वेगवेगळी संस्थानं ह्यांच्यामध्ये मार्गदर्शनासाठी स्वतःहून निमंत्रण आलं आणि त्यांनी या बहुमानाचा आदर केला आणि या वेगवेगळ्या संस्थांना अडचणीच्या मधून त्यांनी बाहेर काढण्यासाठी मौलिक असं मार्गदर्शन केलं, प्रयत्न केले
आणि अडचणीच्या काळातनं अडचणीमधनं त्यांना बाहेर काढलं. विद्यापीठ असेल, पोलाद कारखाने असतील, सिमेंट कारखाने असतील, रेशीम, चंदन, तेल, साबण इत्यादी उद्योग असतील, या सर्व उद्योगांच्या भरभराटीसाठी विश्वेश्वरय्या यांचं योगदान हे खरोखर मोठं आहे. आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते. एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना या अभियंत्याच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली. रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला. रेल्वे थांबली आणि मग समजले पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले गेले आहेत. एका अभियंत्याच्या हुशारीने हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. मुलांनो, शेजारच्या किचनमधून आईनं जर आपला आवाज दिला तर आपल्या कानापर्यंत येत नाही. आला तरी आपण ऐकायला न आल्याचं नाटक कधी कधी करत असतो. खरं आहे ना? पण विश्वेश्वरय्या यांच्यासारखा एक युग पुरुष रेल्वेनं प्रवास करत असताना पुढे 1.5 किलोमीटर अंतरावरती काहीतरी धोका आहे याची त्यांना जाणीव होणं आणि लगेच त्यांनी रेल्वे थांबवण्याची विनंती म्हणा किंवा आदेश देणं आणि लगेच ती रेल्वे थांबणं, उभी राहणं, लगेच म्हणजे थोडं अंतर जाऊन, नाहीतर लगेच म्हणजे तुम्ही म्हणताल मोटरसायकलसारखं लगेच ब्रेक मारलं तर रेल्वेचे डबे एकावरती एक चढतील, मोठा अपघात घडेल. ड्रायव्हरनं त्याच्या पद्धतीनं गाडी थांबवली आणि पुढे 1.5 किलोमीटर अंतरावरती काय होतं माहिती आहे? रेल्वेचा पूल किंवा रेल्वेचा माफ करा रूळ किंवा रेल्वेचा तो ट्रॅक उखडलेला होता. त्यावरनं जर ती रेल्वे गेली असती तर काय घडलं असतं याची फक्त कल्पना करा. 1.5 किलोमीटर अंतरावरती रेल्वेचा रूळ उखडलेला आहे याचा अंदाज डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना आला. मात्र रेल्वे चालवणाऱ्या त्या चालकाला आला नाही, त्याच्या सहकार्याला आला नाही, रेल्वेतल्या कुणाही व्यक्तीला आला नाही. फक्त आला तो विश्वेश्वरय्या यांना. म्हणजे बघा ना, इतकी त्यांची समजून घेण्याची, पुढील अंदाज घेण्याची शक्ती जबरदस्त होती. त्यांच्या कानांना, दृष्टीला एक धार होती. श्रवणशक्ती, अंदाजशक्ती प्रचंड होती. राष्ट्र उभारणीसाठी आपले उभे आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्यांना ब्रिटिश सरकारने सर किताब दिला. तर मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, म्हैसूर विद्यापीठांनी डिलीट पदवी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने 1955 मध्ये भारतरत्न पदवी देऊन त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले. आता विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा होतो. बघा मुलांनो, विश्वेश्वरय्या यांची कारकीर्द म्हणजे केलेल्या कार्याचा काळ अफाट होता, अद्भुत होता, लोकोद्धारक होता. आणि म्हणून तर अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले. आपल्या कार्यातून जी त्यांनी राष्ट्र बांधणी केली, त्या कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. इंग्लंडमधील सर ही पदवी एक सर्वश्रेष्ठ पदवी समजल्या जाते. त्या पदवीनं
इंग्रज सरकारनं त्यांचा गौरव केला. इकडच्या मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, म्हैसूर या विद्यापीठांनी डिलीट ही पदवी त्यांना बहाल केली. या पदवीनं त्यांना सन्मानित केलं. डिलीट, डॉक्टर ऑफ लिटरेचर, ज्याला मराठीमध्ये साहित्यामधील डॉक्टर असं त्यांना म्हटलं जातं. डिलीट या पदवीनं त्यांना सन्मानित केल्या गेलं आणि 1955 मध्ये भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार पदवी भारत सरकारनं त्यांना देऊन एक मानवंदना दिली. त्यांच्या नावानं पोस्टाचं तिकीट काढण्यात आलं. त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचं तिकीट काढण्यात आलं आणि तेव्हापासूनच डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा होतो. जगातील, भारतातील, राज्यांमधील, आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील सर्व इंजिनियर, सर्व अभियंत्यांसाठी विश्वेश्वरय्या आदर्श आहेत आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस भारतभर जगामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा होत असतो. विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते. झिजलात तरी चालेल पण गंजू नका, हा त्यांनी तरुण पिढीला संदेश दिला होता. वयाची 90 ओलांडली तरी ते तरुणाला लाजवतील एवढे उत्साही होते. 15 सप्टेंबर 1961 या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. पंडित नेहरू यांनी विश्वेश्वरय्यांचा गौरव करताना म्हटले, ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटेग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. मुलांनो, डॉक्टर विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा यांच्याबद्दल पाठाच्या प्रारंभीच मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. विश्वेश्वरय्या यांचं एकच वाक्य युवकांसाठी सर्वांसाठी प्रमाण होतं, झिजलात तरी चालेल पण गंजू नका. म्हणजे काय, बाबांनो कष्ट करत राहा, आपल्या बुद्धीचा उपयोग करा आणि नवनवीन काहीतरी शोधत राहा, एका ठिकाणी बसून गंजू नका. आपलं आयुष्य वायला घालू नका. वयाच्या 90 नंतर सुद्धा तरुणांना लाजवेल असं त्यांचं कार्य होतं. 15 सप्टेंबर 1961 या दिवशी सर्व देशानं त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. पंडित नेहरू यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले, ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. एक विशाल असा दृष्टिकोन असलेला शक्तिशाली अभियंता म्हणजेच डॉक्टर विश्वेश्वरय्या. आउटलुक म्हणजे दृष्टिकोन, ब्रॉड म्हणजे शक्तिशाली किंवा विस्तृत असा हा अभियंता. पृथ्वीवर प्रकाश पर्व उभारणाऱ्या या महान अभियंत्याची प्राणज्योत 14 एप्रिल 1962 रोजी मालवली. विश्वेश्वरय्यांच्या जन्मगावातच एका भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने झळकत आहे. अभियंत्यांचे दैवत म्हणून सारे विश्व विश्वेश्वरय्यांना वंदन करते. एका प्रकाश पर्वाला विश्वेश्वरय्यांच्या रूपानं सुरुवात झाली. तो प्रकाश अजूनही तसाच आहे. 14 एप्रिल 1962 मध्ये त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर आज देखील त्यांच्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण जगाला उपयोग होतो आहे. त्यांच्या गावामध्ये असणारं त्यांचं राहतं घर आज देशाचं राष्ट्रीय स्मारक म्हणून नावारूपाला आलेला आहे. अभियंत्यांचा देव जर कोणता असेल तर तो म्हणजे डॉक्टर विश्वेश्वरय्या. कोणत्याही इंजिनियरनं
तो बांधकाम क्षेत्रातील असू देत, तो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील असू देत, किंवा तो औद्योगिक क्षेत्रामधील असू देत, या प्रत्येकाला नवा संदेश, कार्याला नवी धार, प्रगतीकडे जाताना राष्ट्रहिताचा विचार मिळालाय तो डॉक्टर विश्वेश्वरैया यांच्याकडनं. आणि म्हणून ते अभियंत्यांचे दैवत बनले, भगवान बनले. सर्व जगातील अभियंते आणि सर्व जगासाठी ते वंदनीय आहेत. डॉक्टर विश्वेश्वरैया सदैव आदर्श म्हणून आमच्या समोर राहतील. त्यांच्या नुसत्या आठवणीनं आम्हाला प्रेरणा मिळेल. उत्तम आणि उत्कृष्ट वास्तूची रचना आमच्या हातनं होईल आणि ती होण्याची शक्ती आम्हाला मिळालेली आहे डॉक्टर विश्वेश्वरैया यांच्याकडनं. मुलांनो, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. आपण पुन्हा एकदा असंच एका नवीन विषयाबरोबर भेटणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नमस्कार. डॉक्टर विश्वेश्वरैया यांना अभिवादन करून या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.